विधायक सतीश पाटिल ने नगर निगम चुनाव और महाविकास आघाड़ी की रणनीति को लेकर बड़ा बयान दिया है। सतीश पाटिल ने साफ तौर पर कहा है कि जहां भी संभव होगा हम महाविकास आघाड़ी के रूप में एक साथ रहेंगे। पाटिल ने यह भी कहा कि मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने इस मुद्दे पर शायद उतना ध्यान नहीं दिया है। ये पूरी तरह से जिले की राजनीति है। मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलंय असं मला वाटत नाही, कारण की शेवटी स्थानिक या सहकार्यातल्या संस्थांमध्ये पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही। जिल्ह्याचं राजकारण आमची भूमिका एकच आहे की विश्वास आबाजी 2 वर्ष, अरुण डोंगळे 2 वर्ष असं फॉर्म्युला ठरला होता आणि परवा दिवशी 3 दिवसापूर्वी अरुण डोंगळे मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि 15 तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे आता सुद्धा आमची अपेक्षा आहे की ते देतील। मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे, कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडलो। राष्ट्रवादी त्यावेळीची शिवसेना ही एकत्र होती। पलीकडच्या बाजूला महादेवराव महाडिक भाजपमधून, PN साहेब आमचे काँग्रेसमध्ये, असं पक्षीय राजकारण इथं नसते। अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय, गडिंग्लज कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय। आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो, मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते। मला वाटते ती जर भूमिका मी मगाशीच म्हणलं की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही त्याची मला खात्री आहे, कारण की शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत, चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत। आणि म्हणून मला वाटतं कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं, म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील, मी थांबतो म्हणले असतील। मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित, परंतु त्यातून मार्ग निघेल आज असं मला वाटतं। मला वाटतं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं। मला वाटतं भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकार्याला त्यांचं मार्गदर्शन पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे, जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे, आणि आता या पुढच्या 6 महिन्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सगळ्या निवडणुका आहेत। हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील। 10-12 रुपये दरवाढ आम्ही दुधाला त्या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मुश्रीफ साहेबांनी 2 रुपये तरी वाढवू, आज जवळजवळ 11-12 रुपयेवर आम्ही गेलेलो। त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहिती आहे।